एक मोठी बातमी, ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद थेट दिल्लीमध्ये उमटले असल्याचं बघायला मिळालेलं आहे। कारण संसदेच्या बाहेर महाविकास आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलेलं आहे। यावेळेस या आंदोलनामध्ये प्रियंका गांधी यांनी सुद्धा सहभाग घेतला असल्याचं बघायला मिळालं। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद हे आता थेट दिल्लीमध्ये उमटले असल्याचं बघायला मिळालं। महाविकास आघाडीच्या खासदारांनी आता या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। नवी दिल्लीमधली दृश्य आपण बघतोय। जोरदार घोषणाबाजी सुद्धा सर्व खासदारांकडून केली जाते। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, खरं तर हे हत्या प्रकरण जे आहे ते राज्यात खूपच गाजलं, मात्र आता थेट नवी दिल्लीमध्ये आंदोलन केलं जात आहे। सविस्तर माहिती। सेजल, आपण जर बघायला गेलं तर बीड जिल्ह्यातील मसाजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख, त्यांची काही दिवसांपूर्वी हत्या केली गेलेली होती आणि राज्यामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटताना आपल्याला बघायला मिळालेले होते। राजधानी नवी दिल्लीमध्ये आज सकाळी मकरद्वार, जे संसदेचं पार्लमेंटचं महत्त्वाचं गेट आहे, त्या गेटवरती महाविकास आघाडीचे जे खासदार आहेत त्या खासदारांनी आंदोलन केल्याचं बघायला मिळालं। मोठी घोषणाबाजी या सगळ्या खासदारांनी केली। त्यात विशेष हे आहे की प्रियंका गांधी, ज्या लोकसभेच्या खासदार आहेत, त्या देखील या आंदोलनामध्ये सहभागी होत्या आणि आरोपी जे आहेत त्या आरोपींची तात्काळ अटक झाली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जो दोषी असेल त्या दोषीवरती कारवाई करावी अशी सगळी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं। बीडचे खासदार बजरंग सोनवणे असतील, वर्षा गायकवाड असतील, निलेश लंके असतील, याच्यासह महाविकास आघाडीचे अनेक खासदार उपस्थित होते आणि मोठी घोषणाबाजी त्या सगळ्यांनी या परिसरामध्ये केल्याचं बघायला मिळालं। काल बजरंग सोनवणे यांनी लोकसभेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित केला होता ना, त्यानंतर झालेलं हे आंदोलन आणि आंदोलनात प्रियंका गांधींची उपस्थिती महत्त्वाची म्हणावं लागणार आहे। निश्चितच धन्यवाद प्रमोद, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। थेट बीड सरपंच हत्येचे पडसाद दिल्लीमध्ये उमटले। प्रियंका गांधी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। यामध्ये जर आपण बघितलं, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड हे काही महत्त्वाचे सुद्धा चेहरे बघायला मिळतात जे की राज्याशी निगडीत आहेत। मात्र संपूर्ण देशभरातले महत्त्वाचे सर्व खासदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत।